जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 8 फेब्रुवारी 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 5 ते 7 हजार क्रेटची झाली आणि बाजारभाव संकरित व्हरायटीला 250 ते 300 रुपयाचा मिळाला आणि गावठी टोमॅटोला 200 ते 250 रुपयाचा बाजारभाव मिळाल्याचं टोमॅटो व्यापारी योगेश घोलप यांनी सांगितले। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटोचे बाजारभाव डाऊन झाल्यामुळे जगाचा पोशिंदा टोमॅटो उत्पादक शेतकरी खूप हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे। टोमॅटो तोडणीसाठी होणारा खर्च, वाहतुकीसाठी होणारा खर्च, खत औषधांचा होणारा खर्च आणि हा सगळा एकत्रित भांडवली खर्च आणि सध्या मिळत असलेला टोमॅटोला बाजारभाव यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 5 ते 7 हजार क्रेटची झाली आणि बाजारभाव गावठी टोमॅटोला 200 ते 250 रुपयापर्यंतचा मिळाला आणि संकरित टोमॅटोला 250 ते 300 रुपयाचा बाजारभाव मिळाला। विरांगी ह्या व्हरायटीला सध्या मागणी चांगली आहे। माल टणक असल्यामुळे या संकरित व्हरायटीला थोडी मागणी आहे। गावठी टोमॅटोचे बाजारभाव डाऊन झालेले पाहायला मिळतात। टोमॅटो उत्पादक शेतकरी सध्या बाजारभाव पडल्यामुळे नाराजी व्यक्त करतोय। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावचं टोमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित असल्यामुळे या ठिकाणचा व्यवहार पारदर्शक आहे, पैसे वेळेवर मिळतात। त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी व्यवहाराच्या बाबतीत नारायणगावच्या टोमॅटो मार्केटवर, व्यापाऱ्यांवर, सभापती संजय काळे यांच्या कारभारावर खुश आहेत। ब्युरो रिपोर्ट, बिगनर टाइम्स, नारायणगाव। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।